तर नमस्कार मित्रांनो, आम्ही लय दिवसातनं दिवसा ब्लॉग करायला लागलो दोघ जण एकत्र मिळून. बसून दोघ जण लय दिवसातनं ब्लॉग करायला लागलो आणि आज जरा जास्तच वेगळं वेगळं वाटलं. काय नाव पाहुणची पप्पा? असं वाटायला जणू का डोक्यावर विमान गेले. आज आंघोळ केले वाटायला लागले, एवढं फ्रेश वाटायला माहिती बरोबर आहे बघा अर्पिता, म्हणजे खरं बरोबर आहे. स्वच्छ स्वच्छ निर्मळ निर्मळ असं वाटायला लागले. कॅमेऱ्यात बघायला मिळायला लागलाय. स्वतःला भारी वाटायला लागले. तर कुठे काय गायब झाले आणि झालं होतं ह्यांना तर काय नाही पाहुणची पप्पा. अगं तसं नाही अर्पिता, ब्लॉग जात होता त्याच्यामुळे ह्यांना पण तसं आलं आणि मला पण बॅक कॅमेरा असल्यामुळे मला पण काय मजा येत नव्हती ब्लॉग करायला. पण आज जरा भारी वाटायला लागले बघा. काय का म्हणे काय पाहुणची पप्पा? तसंच काय तर मला पण वाटायला लागलं जणू काय डोक्याच्या कडून विमान गेले, इकडून भुरदेशी गेलं आणि तिकडे निघलं असं झालं बघ अर्पिता. तर लय वेगळं वेगळं वाटायला लागले. तर तुम्हाला पण वेगळं वेगळं वाटत असेल कारण लय दिसत ना आम्ही दोघं जण दिसायला लागलो ना. बरोबर आहे अर्पिता. तर बघा मित्रांनो, आमचा व्हिडिओ पूर्ण बघा जावा. बरोबर का अर्पिता? व्हिडिओ बघितल्यावर कसं असतं, जरा मजा येते व्हिडिओ बघायला. व्हिडिओ बनवायला तुम्ही पूर्ण बघितले आम्हाला पण जरा जोश येतो. जोश म्हणजे काय म्हणते त्याला? इंटरेस्ट येतो. इंटरेस्ट आतून फिलिंग जाग्या होत्यात. तर आणखी आता दुसरा व्हिडिओ चांगला बनवा आपण. आपले मित्र आपल्याला बघायला लागले. त्याचा आनंदच मावत नाही कर सांगायचं म्हणजे. बरोबर का अर्पिता? जाऊ तू स्टाईल लय भारी केली केसाच्या. माझं जाऊ दे, त्यांचं काय तर कौतिक करा जरा. रोज माझं कौतिक करून करून त्यांना वाटत असेल माझं काय कौतिक करणं नाही. ती बघत पण झाली असती. तसं नाही का अर्पिता? तुम्हाला काय काय कळत नाही बघा. मी हाय म्हणून टिकले बघा. बरं जाऊ दे अर्पिता, ही बांगड्या कशा जायत्या ग? हे पितळाच्या येत्या. ही पितळेच्या कशामुळे घातल्या तू? काचेच्या नव्हत्या का तुला? काय काचन तसलं फायबर टिगो ना माझ्या पुढे. टिगो ना फायबर. माणूसच कसा टिकलाय नवल करते. अगं मी गरीब आहे म्हणून टिकलो तुझ्यापाशी, कळलं का? अहो 100 एखादा चॅप्टर असताना तुला दररोज काठीने हाणलं असतं. काठीने आणलं असतं. असली बांगडी टिकली नाही मग त्याला पण काठीने मारलं असतं. बरोबर आहे का अर्पिता? तू एवढी कशी हुशार आहे काय माहित, कुठनं टॅलेंट भरले काय माहित तुझ्यात. माझ्या डोक्यात लय टॉयलेट खुसून खुसून भरले. अगं टॉयलेट नाही ग अर्पिता, टॅलेंट 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 टॅलेंट. टॉयलेट कुठं आणलंय माझं त्याची नाही तीच टॅलेंट. तुमच्यामुळे होते सगळं, तुमच्यामुळे होते. मी काय केलं? तुम्ही गडबड करता म्हणून मी काय बोलून बसते. तुम्ही गडबड करत जाऊ नका. अगं मी काहीच गडबड करत नाही. तुमच्यामुळे होतं म्हणले मी गवासायचं. तसं नाही अर्पिता, गडबड करायची नसते लय. व्यवस्थित सावकाश बोलायचं जरा. सावकाश बोला. तर नमस्कार मित्रांनो. अगं काय तू डोकं तुझं खराब झालं का? मग हळूहळू म्हणजे मी हळूहळू बोलते. तसं नाही ग बाई, स्पष्टपणे बोलायचं, न अडखळता. तर नमस्कार मित्रांनो. तर मी असंच बोलणार आहे. स्पष्टपणे बोलणार ना? बर बर. तर पवनचे पप्पा मला सांगा, प्रपोज करताना बर का गुलाबाचं लाल फुलच का देते ती? खरं सांग, मला पण माहित नाही एवढं. तुला माहिती आहे? प्रतिक असेल काय तसलं का असते तुम्ही? प्रत्येक होय, ती प्रत्येक मला माहिती आहे, प्रेमाचं प्रत्येक आहे. पण लालच फुल का देते हेच मला माहित नाही. लाल फुल देण्याऐवजी जास्वंदाचं फुल द्या, मग रेचं द्या. एखादं दिवस नसलं तर भोपळ्याचं द्यावं. मग काय होतंय, ती पण फुलच आहे की. पण गुलाबाचं लाल फुलच का देत? मला आता ट्रॅव्हलर कशामुळे? आता मला सांगा, आपण चपातीच खाता गवत नाही ना खात. गवत कोण खातात का? आपण माणसं आहे की. मग हे कळायला पाहिजे ना आपल्याला. काय म्हणजे आपण चपाती खातो गवत खात नाही म्हणून. बरोबर आहे. मग माणसं म्हणल्यावर गवत नाही ते खाणार, फक्त चपातीच खाणार ग. म्हणून त्याला आपण चपाती खातो ना, म्हणून त्याला गुलाबाचं फुल देते. ती फुलच द्यायची, कुठली पण फुलच द्यायची. रानझेंडूचं काय देत नाही फुल? रानझेंडू काय झालं? तुला काय रानात लावायला न्यायचा काय रानझेंडू देऊन? अगं पण डोक्यातच लावायचं ना कचरा. पप्पा रानझेंडू रानात लावते ती, डोक्यात नाही ते लावत. गुलाबाचं फुल डोक्यात लावते ती. असं म्हणतोय? आणि सगळ्यात छान फुल गुलाबाचं असतंय, निर्मळ, म्हणून गुलाबाचं फुल देते ती. आपण लालच का असतोय ते? का लाल देते ती फुल? अगं तुला कळालं नाही आणखी, कळलं का? मला सांग बरोबर का? अगं अर्पिता, मला काय म्हणायचे, जसं की लाल फुल का देत? लाल फुल ही चांगला असतो, कळालं का? चांगला असतो. लाल कलर सर्वांचा प्रिय आहे. तसं नाही अर्पिता, एक कल्पना कर, लाल फुल का देते?
लाल फुल का देते हा कशामुळे देते ती लाल फुल पवनचे पप्पा अगं लाल फुल का देते ती कल्पना कर माहितच नसेल तर सांगून काय उपयोग आहे. अगं लाल फुल का देते ती हे विचारतो मी तुला का देते ते म्हणजे तर लाल फुल का देते ती सांग एकाने दिलं की सगळ्यांनी द्यायचं असं आहे ते. तसं नाही ती लाल फुल का देते ती माहिती आहे तुला हम्म. त्याचा लाल फुलाचा कलर लाल लाल असतो म्हणून लाल फुल देते ती का लागा एवढं माहित नव्हतं तुला काय बघा करावं अवघड आहे बघ अर्पित तुझं हम्म. हा मग काय काय लय अवघड आहे बघ काय करावं आणि तुझं काय नाही मला तर कळलं पण मला सांगा हं त्या गुलाबाला हं गुलाबाला हिरवी पानं का असते सांगा बरं. आता मला सांग गुलाबाच्या फुलाला लाल फुल असते बरोबर का लाल फुलं असते म्हणले पानं तर हिरवी असणार. पाण्यात तर हिरवी असणार त्यात काय विषय नाही मग विचारायचंच नाही काय बनावं आता. कशाला विचारायचं काय कारण असं नाही पवनचे पप्पा मला हं. माहित पाहिजे का नाही तुम्हाला काय माहितीये काय नाही. अगदी बरोबर आहे तुला माहिती पाहिजे बरोबर का हम्म. आपल्या बरं मला काय सांगा आवडतंय मला खायला काय आवडते. तुला खायला होईल हम्म. तुला खायला आवडते मका मक्याची कणस ग मक्याची कणस आवडते ती का नाही मला तसला स्वीट कॉर्नर आवडते. अगं मक्याचं कणीस म्हणल्यावर कुठलंही झालं ना पण हा स्वीट कॉर्नर उद्या अगर तिकडून तिकडून मला corner विचारा असू बरं दे. तुम्हाला काय आवडते ती मी लगेच सांगते. कोणाला विचारायचं मला विचारायचं काय आवडते तुम्हाला. तुम्हाला काय आवडतं म्हणजे बर मला सांग मला काय आवडतं ती तुम्हाला रांजीड आवडते. काय ते काय खायचंय माहिती तेव्हा मग रांजीडू मला तो म्हणून म्हणलं रांजीड अगं आवडते खाद्यपदार्थ कोणता आवडतो मला तुम्हाला खाद्यपदार्थ होय. हम्म खाद्यपदार्थ तिखट आवडत असेल खाण्याचा पदार्थ मग तिखट काय मस्त सांगलं चालते ती काय. अगं तसं नाही का अर्पिता खायचं तिखट खात्यात का भाजीत टाकून खात्यात पण ती काय असं पण आवडतं काय तिखट खातात ना. खाते ती बरोबर आहे अहो पोहची पप्पा तुम्हाला तिखट पदार्थ आवडत असेल ना. बरोबर आहे तुम्हाला ना ती तसलं ती गोल हलवून हलवून करते ती की तसलं पांढर टाकते त्यात काय म्हणते त्याला चिरमुरा त्याची बेळ आवडते तुम्हाला. बेळ सांग ना चिनमुरं काय म्हणती मला लक्षात येणार तसला म्हणलं नाही का मी ती हलवते ती पांढर काय हा बेळ तसलं. काय कुठं न्यावा का नाही न्यावा काय माहित तुला पोहची पप्पा गावंडळ ती गावंडळच गावठी ती गावठीच राहणार रानटी जरा देखील होणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझा अपमान करत जाऊ ना काय. तुझा मी अपमान करत नाही मग मी तुमचा करते का. कोण म्हणलं करते अपमान झाली अर्पिता झालं केलं द्या विसरून बरोबर का चला आपलं जाऊ आता आपण मक्याची कणसं खायला चला